नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुमारिकांनी मंगळागौरीचे पूजन कसे करावे, कुमारिकांसाठी पूजनाची पद्धत कशी आहे, याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. मंगळागौरीचं व्रत श्रावण महिन्यामध्ये येते आणि हे मंगळागौरीचं व्रत प्रत्येक सुवासिनींनी करावं. कारण अखंड सौभाग्यासाठी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. त्यामुळे नवीन वधू ज्या आहेत त्यांनी तर हे व्रत अवश्य ठेवावे. तसेच कुमारिकांनी हे व्रत कसे करावे, व्रताची कथा, व्रताचे महत्त्व, कुमारिकांसाठी आजचा व्हिडिओ बघा. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मंगळागौरीचं व्रत हे सर्व सुवासिनी करतात, पण त्यासोबतच कुमारिका मुली सुद्धा मंगळागौरीचं व्रत करतात. कुमारिका म्हणजे नेमके कोणत्या मुलीने हे व्रत करावे? लहानांपासून मोठ्यापर्यंत म्हणजे ज्यांचे लग्न झाले नाही अशा मुली हे व्रत करू शकतात. पण लहान म्हणजे तरी किती? 5, 6, 7, 8, 9, 10 वर्षापर्यंत तर ज्या मुलींना या व्रतामध्ये इंटरेस्ट असेल त्या लहान वयातील मुली म्हणजे 10 वर्षाच्या वरील मुली हे व्रत करू शकतात. तसेच ज्या तरुण कुमारिका मुली आहेत अशा मुलींनी मंगळागौरीचं व्रत अवश्य करायला पाहिजे. कारण मंगळागौरीचं व्रत करण्याचे फायदे सुद्धा आहेत. त्यासोबतच मंगळागौरीची पूजनाची पद्धत आहे ती सुद्धा कुमारिकांना आत्मसात व्हावी. त्यांना लग्नानंतर हे व्रत करायचंच असते. त्यामुळे लग्नाआधी सुद्धा हे व्रत करता आलं पाहिजे आणि या व्रताची पद्धत समजली पाहिजे. त्यामुळे कुमारिकांनी मंगळागौरीचं व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर कुमारिकांनी हे व्रत कसे करावे, पूजनाची पद्धत काय आहे, तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. मंगळागौरीचे व्रत हे आपण आपल्या घरातील सौख्यासाठी, आपल्या अखंड सौभाग्यासाठी ठेवत असतो. तर आजचा व्हिडिओ फक्त कुमारिकांसाठी आहे. कुमारिकांनी पूजन कसे करावे, कुमारिकांना पूजनाची पद्धत माहिती असली पाहिजे. मंगळागौरी व्रताची पूजनाची पद्धत जी आहे ते अतिशय सोपी आहे. कुमारिकांसाठी तर अतिशय सोपी आहे. ज्याप्रमाणे सुवासिनी महिला हे व्रत करतात आपल्याला त्याचप्रमाणे करायचं आहे. परंतु सुवासिनी महिलांना खूप नियम पाळावे लागतात. मात्र तुम्हाला इतके जास्त नियम पाळावे लागणार नाहीत. त्यामुळे मंगळागौरीचं पूजन ज्यावेळी कुमारिका मांडतात त्यावेळी आपल्या आईचा सल्ला किंवा आपल्या मोठ्यांच्या घरातील सल्ला अवश्य घ्यावा आणि आपली जी पूजनाची पद्धत आहे ती योग्य आहे की नाही किंवा शास्त्रोक्त आहे की नाही हे समजून घ्यावे. कुमारिकांना हे पूजन चौरंगावरच मांडायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला हे पूजन मांडायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर पूजनाच्या ठिकाणी चौरंग मांडावा. चौरंगाच्या भोवती रांगोळी घालावी आणि चौरंगावर लाल कपडा अंथरून त्या चौरंगावर कलश स्थापित करावा आणि त्यानंतर त्या चौरंगावर आपल्याला मंगळागौरीचं पूजन मांडायचं आहे. मंगळागौरीच्या पूजनामध्ये 16 प्रकारच्या वनस्पती असतात आणि या 16 प्रकारच्या वनस्पती प्रत्येक वनस्पतीचा एक प्रकार असे 16 पान. अशा प्रकारचे आपल्याला 16 वनस्पती या पूजनामध्ये पाहिजे असतात आणि ऋतूनुसार जे फुले असेल ते फुले या पूजनामध्ये ठेवावे. तसेच जितकीही ऋतूनुसार फळे असेल ते फळे सुद्धा पूजनामध्ये अवश्य ठेवावे. पूजा कशी मांडायची आहे? सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरी जी देवीची मूर्ती असेल, शंकरजी, माता पार्वतीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल ते पूजनामध्ये पंचामृताचा अभिषेक करून मूर्ती असेल तर ती अभिषेक करायचा आणि फोटो असेल तर तो स्वच्छ कापडाने पुसून आपल्या पूजेमध्ये ठेवायचा आहे. तसेच जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाचा सुद्धा अभिषेक करून शिवलिंग सुद्धा पूजेमध्ये स्थापित करायचं आहे. मंगळागौरीच्या पूजनामध्ये जे साहित्य असते ते खारीक, बदाम आणि सुपारी हे जे आहे हे अख्खेच्या अख्खे पूजनामध्ये ठेवावे. त्यासोबतच फोडलेले जे खोबर असतं ते खोबर पूजनामध्ये ठेवावं आणि पूजनामध्ये जो आपण कलश मांडतो त्या कलशावर नारळ ठेवावं. नारळ हे ओलं असावं, ज्यामध्ये पाणी आहे असं नारळ पूजनामध्ये कलशावर ठेवावं. नंतर संपूर्ण पूजा मांडून घ्यायची आहे. चौरंगाच्या मधोमध ज्या 16 प्रकारच्या वनस्पती आहे, फुले आहे त्या पद्धतशीरपणाने आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार त्यानुसार त्या वनस्पती चौरंगाच्या मधोमध ठेवाव्या आणि त्यांच्यानंतर पूजनामध्ये जी फुले आहेत ती ठेवावी, फळे ठेवावीत, नैवेद्य ठेवावा आणि हळद, कुंकू, अक्षता वाहून जी सुपारी आहे त्या सुपारीचा गणपती म्हणून तिची प्रतिष्ठापना करावी. कोणत्याही पूजनामध्ये सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून तिला पूजलं जातं. विड्याच्या पानावर सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून प्रतिष्ठापना करून या पूजेमध्ये ठेवावी. विड्याच्या पानावर हळद, कुंकू, अक्षता वाहून गणपतीचं प्रतीक म्हणून या सुपारीचं पूजन करावं. अशा प्रकारची पूजा आपल्याला मांडून घ्यायची आहे. त्यानंतर पूजा मांडल्यानंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून माता पार्वतीला आणि शिवशंकरजीला आवाहन करावं आणि आपली जी इच्छा आहे या पूजनाद्वारे व्यक्त करावी. कुमारिका विशेषतः मंगळागौरीचं व्रत हे मनासारखा पती मिळावा आणि आपल्या सांसारिक जीवनामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे व्रत करतात. तसेच बऱ्याचदा काय होते, लग्न झाल्यानंतर मुलाबाळांचं जे सुख आहे त्या काही दाम्पत्याला मिळत नाही किंवा खूप वेळाने मिळतं. यासाठी आतापासून जर आपण मंगळागौरीचं व्रत केलं तरी आपल्या सांसारिक जीवनामध्ये ज्या समस्या येतील त्या येणार नाही. म्हणून हे मंगळागौरीचं व्रत कुमारिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच हे व्रत करताना आपल्याला उपवास सुद्धा ठेवायचा आहे आणि हे व्रत करताना आपल्या मैत्रिणीसोबत हे व्रत करावं. कारण ज्यावेळी सुवासिनी महिला हे व्रत करतात त्यावेळी सामूहिकरित्या करतात आणि ज्यावेळी आपण कुमारिका हे व्रत करतो त्यावेळी मैत्रिणीसोबत करावं, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्रताबद्दल माहिती मिळेल आणि मग आपल्याला या व्रताबद्दल जी काही माहिती आहे त्यामध्ये आणखी भर पडेल. आणि सोबतच मंगळागौरीच्या व्रताची कथा सर्व मैत्रिणींनी मिळून वाचावी. या मंगळागौरीच्या व्रताची कथा कुमारिकांसाठी अत्यंत रोमांचक आहे.
कारण ज्यावेळी माता पार्वतीचं पहिल्या जन्मामध्ये लग्न झालं होतं ते शंकरजी सोबत, पण शंकरजी हे देवांचे देव आहे हे माता पार्वतीच्या वडिलांना माहीत नव्हतं किंवा त्यांचं आणि शंकरजींचं अजिबात पटत नव्हतं. माता पार्वतीचे वडील शंकरजींचा अतिशय राग करायचे. शंकरजीला या गोष्टीचं काहीच वाटायचं नाही. शंकरजी आणि माता पार्वती यांचं जे वैवाहिक जीवन होतं ते अत्यंत चांगलं चाललं होतं. पण एकदा पार्वतीच्या वडिलांनी त्यांच्या घरी एक हवन ठेवलेलं असतं आणि त्या हवनामध्ये संपूर्ण देवदेवतांना बोलावतात, पण मात्र शंकरजीला बोलावत नाहीत. त्यामुळे माता पार्वती अतिशय क्रोधित होते आणि आपल्या वडिलांना जाब विचारण्यासाठी जाते. तिथे गेल्यानंतर तिला संपूर्ण देवतागण दिसते, मात्र शंकरजी दिसत नाही. त्यामुळे ती त्यापेक्षा जास्त क्रोधित होऊन आपल्या वडिलांना जाब विचारते. त्यावर तिचे वडील म्हणतात, शंकरजीचे या हवन कुंडाच्या कार्यक्रमामध्ये कोणतीही जागा नाही. कारण शंकरजी हा जंगली माणूस आहे आणि इथे देवतागण आलेले आहेत. जंगली माणसांना इथे बोलावले नाही. त्यावर संपूर्ण देवतागण हतबल होतात आणि माता पार्वतीची इतकी बेइज्जती तिचे वडील करतात. त्यामुळे माता पार्वती स्वतः त्या हवन कुंडामध्ये आत्मदहन करते. कारण तिच्या पतीची जी बेइज्जती झालेली असते किंवा अपमान झालेला असतो तो तिला सहन होत नाही आणि तिच्या वडिलांना म्हणते की मी पुढच्या जन्मात शंकरजीलाच माझा पती म्हणून स्वीकार करेल आणि पार्वती दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा शंकरजीच पती मिळावा म्हणून मंगळागौरीचे व्रत करते आणि हे व्रत केल्यामुळे माता पार्वतीला शंकरजी पती म्हणून मिळतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुमारिकांनी मंगळागौरीचे पूजन कसे करावे, कुमारिकांसाठी पूजनाची पद्धत कशी आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.